महा TET 2026 तर विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट लॉग इनमध्ये व साईटवर उपलब्ध करून दिलेले आहे। तर हॉल तिकीट डाउनलोड कशी करायची, सर्वात प्रथम विद्यार्थ्यांना साईटवर यायचे आहे। एक बघा, दोन ऑप्शन आहे तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करण्याचं। जर तुमच्याकडे फॉर्मची प्रिंट असेल तर तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन नंबर म्हणजे फॉर्मचा जो ID आहे तुमचा तो टाकून म्हणजे फॉर्म नंबर टाकून सुद्धा तुम्ही तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करू शकता, किंवा कॅन्डिडेट लॉग इनचा ऑप्शन आहे, इथे तुमचा यूजर ID आणि पासवर्ड टाकून सुद्धा तुम्ही तुमची हॉल तिकीट डाउनलोड करू शकता। दोन्ही ऑप्शन उपलब्ध करून दिलेले आहेत। दोन्ही प्रकारे आपण हॉल तिकीट डाउनलोड करून बघणार आहे। तर सर्वात प्रथम साईटवर या, साईटवर आल्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे प्रवेश पत्र डाउनलोड करा अशा प्रकारे, कारण की डायरेक्टली ऑप्शन दिलेला आहे। तर इथे तुम्ही तुमचा फॉर्म नंबर टाकून तुमची हॉल तिकीट डाउनलोड करू शकता। तर प्रवेश पत्र डाउनलोड करायला क्लिक करा। क्लिक केल्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि अर्ज क्रमांक म्हणजे फॉर्म क्रमांक म्हणजे जो तुम्ही फॉर्म भरलेला आहे, तुमच्याकडे जर प्रिंट असेल तर त्यावरती एक 26 पासून सुरू झालेला नंबर आहे म्हणजे तुमच्या फॉर्मचा, तो नंबर तुम्हाला इथे इन्सर्ट करायचा आणि त्यानंतर सर्च ॲडमिट कार्डला क्लिक करायचं आहे। सर्च ॲडमिट कार्डला क्लिक केलं तुम्ही की तुम्ही जर एक पेपर भरलेला असेल तर तुम्हाला एक हॉल तिकीट येणार, आणि जर तुम्ही दोन पेपर फिल केलेले असेल तर तुम्हाला दोन हॉल तिकीट ह्या वेगवेगळ्या उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आणि दोन्ही हॉल तिकीट तुम्हाला दोन पेपरसाठी वेगवेगळ्या सोबत घेऊन जायच्या आहे। तर बघू शकता मोबाईल नंबर टाकला, अर्ज क्रमांक टाकला आणि सर्च ॲडमिट कार्डला क्लिक केलं। बघा तुमची संपूर्ण इन्फॉर्मेशन, अर्जाची स्थिती, पात्र आहात आणि प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी इथे डाउनलोडला क्लिक करा। पहिलं हॉल तिकीट आणि इथे दुसरं हॉल तिकीट, कारण या विद्यार्थ्याने दोन पेपर फिल केलेले आहेत त्यामुळे दोन हॉल तिकीट या विद्यार्थ्याला उपलब्ध झालेले आहे। तर या प्रकारे तुम्ही तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करू शकता। ज्याही विद्यार्थ्यांनी महा TET 2026 साठी फॉर्म भरलेले असेल तर लवकरात लवकर आपले हॉल तिकीट डाउनलोड करा। आणि जर तुमच्याकडे तुमचा फॉर्म नसेल समजा, त्यामुळे तुम्ही अर्ज क्रमांक टाकू शकत नाही, तर तुमच्याकडे ID पासवर्ड असेल तर तुम्ही डायरेक्टली लॉग इनमध्ये जाऊन सुद्धा तुमची हॉल तिकीट डाउनलोड करू शकता। तर आपण एकदा लॉग इनमध्ये जाऊन सुद्धा आपली हॉल तिकीट बघणार आणि हॉल तिकीट डाउनलोडला क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारे तुमची संपूर्ण हॉल तिकीट उपलब्ध होऊन जाणार। तर या हॉल तिकीटची प्रिंट काढा, यामध्ये दिलेल्या संपूर्ण इन्स्ट्रक्शन एकदा रीड करून घ्या। तर बघा दुसरं ऑप्शन आहे आपल्याला उमेदवार लॉग इन म्हणजे कॅन्डिडेट लॉग इनला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथे तुमचा युजर नेम टाका, पासवर्ड टाका, हा कॅप्चा इन्सर्ट करा आणि सर्वात प्रथम लॉग इन करा। लॉग इन केल्यानंतर बघू शकता डायरेक्टली ऑप्शन दिलेला आहे प्रवेश पत्र डाउनलोड करा, म्हणजे आपल्याला लॉग इनमध्ये सुद्धा ऑप्शन उपलब्ध करून दिलेले आहे पेपर 1 आणि पेपर 2। डायरेक्टली क्लिक करा, तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या कॉम्प्युटरमध्ये डायरेक्टली PDF डाउनलोड होऊन जाणार आणि या प्रकारे तुम्ही दोन्हीही माध्यमातून तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करू शकता। तर महा TET 2026 ज्यांनीही महा TETचा फॉर्म भरलेला आहे आपले हॉल तिकीट डाउनलोड करा आणि कोणते सेंटर मिळालेले आहे हे सुद्धा तुम्ही चेक करा। आणि महा TET बद्दल कोणाला कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार आणि महा TET बद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।